कसे आहात सगळे? आपण काल एक कहाणी सुरू केली, तर त्याचा आज आपण पुढचा भाग बघूया. कधी शेळीचे दूध असेल तर त्याबरोबर मक्याची भाकरी खूप चांगली लागायची. हिरव्या मिरचीचा ठेचा पण बनवत. लोखंडी तव्यावर खूप छान लागायचा. तसेच कारल्याचे मिरचू, अजून बेसन गावात मंगळवारी बाजार भरायचा. मंगळवारची वाट असे बघायचे एक सण आहे. त्यामध्ये चुरमुरे, चिवडा खायला मिळायचा. आजी तिच्या भावंडांमध्ये मोठी असल्यामुळे तिला सगळे बाई बोलत. मी पण तिला बाई बोलत. तुम्हाला हसू येईल एक किस्सा सांगितला तर. आजीच्या घराजवळ एक मंदिर होतं. आखाड्याच्या महिन्यात आम्ही बसायचो देवाजवळ. जे जमा होईल ते घेऊन येत घरी. त्यावेळी गरिबी खूप होती, पण कधी जाणवली नाही, कारण बालपण होतं. आजी दुसऱ्यांच्या घरचे घरकाम करत. गावातील रस्ते झाडण्याचे, बाजार भरायचा तिथलं पण झाडून घेत. म्हणून बाईला बाजारातील लोक थोडं थोडं माळवं देत. एक पिशवी घेऊन एकाजवळ जात असे. आमच्याकडे माळवं जमा व्हायचं. बाई आईला पण देत असत. सणासुदीच्या दिवसात पण बाई जमा करून आईला देत. आजीचं घर 4 बाजूंनी मातीच्या भिंती आणि वर छप्पर. घराच्या बाजूला एक चिंचेचं झाड. शाळेच्या वेळी शाळा, बाकी वेळी आजीबरोबर फिरायचे. तिला सोडत नसायचे. रात्री झोपताना तिला पकडून झोपायचे. प्राथमिक शिक्षण माझं आजीच्या सहवासात गेलं. खरंच या काही आठवणी माझ्या मनात कायम राहणार. त्यामध्ये तुमच्यामुळे परत उजाळा मिळाला. प्राथमिक शिक्षणानंतर रानातून शाळेला जाणं येणं सुरू झालं. सकाळी 9ला निघालं की 10 पर्यंत शाळेमध्ये. लहान सुट्टी, मोठी सुट्टी आणि 5ला सुट्टी. घरी जाईपर्यंत 6 होत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरची परिस्थिती बेताची असल्याने मी पण दुसऱ्याच्या शेतात कामाला जायला लागले. खुरपायला त्यावेळेस फक्त 70 रुपये हजेरी होती. कधी शेंगा काढायला 2 पोती शेंगा तोडल्यावर आपल्याला 1 या 1.5 पाटी मिळायची. सकाळी 10 ते 6 वेळेमध्ये अर्धा तास जेवायला सुट्टी. ऊन जास्त लागू नये म्हणून वडिलांचा शर्ट घालायचो. त्याचबरोबर वीटभट्टीवर पण जायचे. रानात छप्परचे घर, बाजूला लाकडाचा कूड, असं होतं आमचं घर. एके दिवशी संध्याकाळी मला विंचू चावला. वडिलांनी पांढरा युरिया लावला. मला काहीच झाले नाही. तेव्हा जास्त घरगुती उपाय केले जायचे. दवाखाना असायचा पण 15-20 किलोमीटरवर. त्यामुळे जात नसायचे. येण्या-जाण्यासाठी अवस्था खूपच हलाखीची होती. घरगुती उपाय त्यातील काही. पायावर सूज आली तर रेड्या-बाभळीचा पाला गरम करून, बारीक करून एका कपड्यात बांधून ठेवत. जिथे सूज आली आहे तिथे तो बांधत. पोट दुखत असेल तर खोबरेल तेलाने पाठीची मसाज करत, तर कोणी दोन्ही पायाच्या अंगठ्यावर घट्ट दोरा बांधायचे. शेतातील कडवंच्या कोणी कोणी खाल्ल्या. आम्ही खूप खात. पण मजा रात्री चिमणीच्या पुढे ठेवल्या की पटापट सगळ्या फुटायच्या. तुम्हाला प्रश्न पडला असेल, चिमणी म्हणजे काय?
तर दिवा आमच्या इथे चिमणी बोलतात. काहींना माहिती पण असेल. चिंगळ्याची भाजी मिळायची आमच्या इथं. हादग्याची फुले, मला याची नव्हती भाजी आवडत, पण आईला खूप आवडते. अजून तांदूळशाची भाजी, करडईची भाजी, सराट्याची भाजी, मस्त आणि भाकरी एकच नंबर खाण्यासाठी. शाळेत निरोप समारंभ असेल तेव्हा माझ्या मावशीची साडी घालत. कारण माझ्या आईकडे चांगली साडी नसत. आमच्या गावात बस येत नव्हती. कुठे जायचे तर चालत, सायकल असेल तर, नसेल तर कोणाची गाडी असेल त्या बाजूला जात असेल तर आमच्याकडे फोन नव्हता. थोडे थोडे पैसे जमा करून सॅमसंगचा बटनचा त्यावेळी किती आनंद झाला. खरंच मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्या आयुष्यातील पहिली वस्तू मी विकत घेतली होती. आम्ही ऊस कामगारासारखं आयुष्य जगत, कधी एका ठिकाणी 1 वर्ष, कधी 2 वर्ष असे करत राहत असल्यामुळे कधी आम्हाला घराची उणीव वाटलीच नाही. शाळा शिकत असताना सुट्टीच्या दिवशी काम करून पैसे जमा करत करत शिलाई मशीन घेतली. त्यावर मी कपडे आणि वाकळ शिवून घरात मदत करत. माझे आजोबा दुसऱ्यांच्या शेतात लाकूड तोडण्यासाठी जात. तर आपण राहिलेला भाग उद्या बघूया.